आज मी तुम्हाला एकदम खमंग आणि खुसखुशीत पोह्याचे थालीपीठ तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी वाटण तयार करून घेत आहे आणि काही कोरडे मसालेही काढून घेतले आहे. तर इथे मी 1 कप पोहे आहेत ना 15 मिनिटं भिजत घातले होते. आपण जे रेग्युलर पोह्यासाठी वापरतो ना तेच पोहे घेतले आहे. ते एका ताटामध्ये काढून छान मॅश करून त्याचा गोळा तयार करून घेतला आहे. यामध्ये अर्ध्या कपाला थोडे बेसन घेतले आहे आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि काढून घेतलेले सर्व मसाले यामध्ये घालून छान मिक्स केले आहे. थोडेसे गरम पाणी घालून याचा घट्टसर गोळा तयार करून 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवला होता. 10 मिनिटं झाली आहेत. थोडा पिठाचा गोळा घेतला आहे आणि बटर पेपरवर छान धपाटे थापून घेतले आहे. वरून तीळ लावून घेऊया. एकीकडे तवा गरम करून घेतला आहे. तव्यावरती तेल घालून घेऊया आणि हे धपाटे छान खरपूस होईपर्यंत दोन्हीही साईडने भाजून घेऊया. तयार आहे एकदम खरपूस आणि खमंग पोह्याचे थालीपीठ.